ते आहे, पण भक्तिरसामृत सिंधू पूर्ण आहे, श्लोक आणि रसवर्णन पूर्ण श्लोकांचं नाहीये. त्यातही काही निवडक श्लोक घेतलेले आहेत. 2000 श्लोकांचं पुस्तक नाहीये. आहे पण त्याच्यामध्ये नाही. बाकी आचार्यांचं. पुढे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. आता हे 3 प्रकार आपण पाहिले उत्तम भक्तीचे: साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती. त्याच्यामध्ये आणखी जास्त विश्लेषण पाहणार आहोत आपण साधना भक्तीचे. त्याच्यात वैधी साधना भक्ती आणि रागानुग साधना भक्ती. रागानुग साधना भक्तीमध्ये रागानुग आणि रागात्मिक असे 2 प्रकार आहेत. त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. आधी आता कोणत्याही प्रकारे कन्फ्युज होऊ नका. हे फक्त समरी सांगतोय मी की काय काय आपण पाहतो. आणि वैधी साधना भक्ती याच्यावरती जास्त चर्चा होणार आहे. म्हणजे 5 ते 6 अध्याय जे आहेत आपण वैदिक साधना भक्तीवरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे भावभक्ती जे आहे त्या भावभक्तीचे 9 विशेष गुण जे आहेत त्यांची चर्चा म्हणजे पाहिली. भावभक्तीचे विषय गुण त्यांची मेन जे आहे प्रमुख आपल्याला जो अध्याय करायचा आहे तो म्हणजे वैदिक साधना भक्ती आणि रागानुग, त्याच्यावरती जास्त मेन चर्चा होणार. आणि त्यानंतर भावभक्ती जी आहे त्या भावभक्तीचे 9 गुण जे आपण आता पाहिले, अव्यर्थ कालत्वम, नंतर बाकीचे काही मानशून्यता वगैरे, त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत. प्रभू मी क्लास घेतोय. क्लास घेतोय. खाली बघ. काय जो काय माझं का बंद झालं? हरे कृष्णा. भक्तिशास्त्री नेट भक्तिरसावरती चर्चा करूया आपण. त्यानंतर रती आभास हा एक भावमधला प्रकार आहे. त्याच्यामध्ये भाव म्हणजे रती आणि त्या रतीचा आभास म्हणजे त्या भावाचा जो आभास जो आहे, जसं आपण नामाभास सिच्युएशन पाहतो त्याच्यामध्ये शुद्ध नाम प्राप्त झालेलं नाहीये पण नामाप्रती काहीतरी रुची झालेली आहे. तसा रती आभास म्हणजे रतीचा आभास आहे. पण असे भरपूर सहजी असतात ते स्वतः त्या भावस्थितीमध्ये आहेत किंवा त्या रती स्थितीमध्ये आहेत असा विचार करतात. तर त्याचा रती आभास काय त्याच्याबद्दल आपण अध्ययन करणार आहोत. आणि त्यानंतर बाकीचा अध्याय जो आहे त्याच्या पुढे जो 19च्या पुढचा जो आहे की वेगवेगळ्या स्टेजेस आहेत प्रेमाच्या, आणि प्रेमाच्या वेगवेगळ्या स्टेजेस कशा आहेत काय ते 19 अध्यायाच्या पुढे. त्याचं आपण भक्तिशास्त्रीमध्ये अध्ययन करणार नाहीये. जेव्हा आपण हे 19 अध्याय व्यवस्थित आपल्या जीवनात पालन करू त्याच्यानंतर आपण पुढच्या अध्यायाचं अध्ययन करून जाऊया. तरी कमीत कमी उपदेशामृत जे आपल्या जीवनात पालन करू त्याच्यानंतर आपण 19चे पुढचे जे अध्याय आहेत त्याच्यावरती अध्ययन करू. कोणीही वाचणं गरजेचं आहे पण सध्या 19 अध्याय व्यवस्थित समजून घ्या. त्यानुसार आपल्या जीवनामध्ये साधना व्यवस्थित करा. त्यानंतर 19व्या पुढे तुम्ही शिकू शकता. असं नाही की त्याला पूर्णपणे बंधन आहे किंवा मी अजून शुद्ध झालेलं नाही त्यामुळे मी शिकत नाहीये असं नाही. वाचू शकता, समजून घेऊ शकता, पण त्याच्या आधी हे 19चं पालन व्यवस्थित झालं पाहिजे. आता हा ग्रंथ जो आहे हा रसाचा ग्रंथ आहे. त्याच्यातून रस प्राप्त होतो. 2 प्रकारचे तत्व असतात. एक आहे तत्व. 2 प्रकार असतात शास्त्राच्या किंवा ज्ञानामध्ये. एक आहे तत्व जे आपण शिकलो की कशा प्रकारे कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. त्यांच्या कितीतरी विभूती आहेत आणि कृष्ण वेगवेगळ्या विभूतींची चर्चा केली. कृष्णाने आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. त्या विश्वरूप दर्शनाची चर्चा झाली सगळे. त्यातून कृष्ण एक तत्व आपल्या समोर आलं आणि कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे आपल्याला समोर ठेवतो. पण हे कृष्ण हे रसाचे सागर आहेत. हे रससागर कृष्ण वाचलं पुस्तक रसराज कृष्ण. रसराज कृष्ण पण हे रसाचे राजा आहेत. रसाचे राजा कसे आहेत त्याच्याबद्दल चर्चा जी आहे ह्या ग्रंथात होईल. आणि आपल्या विशेष करून गौडीय वैष्णव आचार्य जे आहेत किंवा श्री चैतन्य महाप्रभूंनी या रसाची ओळख जी आहे ही आपल्याला करून दिली. आणि त्यामुळे ती जी रसाची ओळख आहे ती सर्व ठिकाणी बाकीच्या वैष्णव संप्रदायात सुद्धा एवढी होत नाही. जसं श्री वैष्णव संप्रदायामध्ये दास्य भावामध्येच त्यांची पूजा करायचा हा त्यांचा भाव आहे. त्यामुळे त्याच्या पुढचे जे साख्य भाव आहे किंवा माधुरी आहे त्याचं फार कमी प्रमाणात दिसतात. म्हणजे श्री वैष्णवमध्ये अंडाल किंवा काही तिरुपवैच्या ज्या प्रार्थना आहेत तेवढ्या सोडून बाकी कुठे दिसत नाही. या वारकरी संप्रदायात सुद्धा वारकरी संप्रदाय तर भ्रष्ट झालेला आहे असं बोलायला म्हणजे बरेच जण जे आहे ते निर्विकार करतात पण जे त्यांच्याकडे साकार स्वरूप सगुण रूपाबद्दल चर्चा केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा जो माधुर्य भाव आहे तोही कमी प्रमाणात. त्यांच्याकडे सुद्धा शांत दास्य याच भावामध्ये भगवंताचे थोड्याफार प्रमाणात साख्य भावामध्ये किंवा बाकी जे कुमार संप्रदाय आहे की निंबार्काचार्यांचं जो फॉलोअर्स आहे
त्यांच्यामध्ये काही वात्सल्यापर्यंत गेलेले नाही. पण त्यांच्याही वरती जो विप्रलंब भाव आहे, जो माधुर्य रस आहे, त्या माधुर्य रसाची चर्चा जी आहे ती गौडीय वैष्णव आचार्य करतात. आणि त्यामुळे तो रस जो आहे हा पूर्ण होतो आणि या सर्व रसांचं आस्वादन करू शकतो एक भक्त, किंवा या वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या रसामध्ये तो आस्वादन घेऊन तो ते तत्व व्यवस्थितपणे पालन करू शकतो. त्यामुळे कृष्ण जे आहेत हे रसराज आहेत, आणि ह्या रसराज कृष्णांच्या रसाबद्दलची चर्चा जी आहे हे आपण पाहणार आहोत. आणि त्या रसराज कृष्णापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचे पालन, त्याच्याबद्दलही आपण व्यवस्थितपणे समजू. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला फक्त रस आवडतो, म्हणजे थोडक्यात समजायचं म्हणल्यानंतर आपल्याला काय स्टोरी सांगितली की आवडते. फौजी स्टोरी सांगा ना. फौजीच्या क्लासमध्ये स्टोरी नसतेच, बोर होतं. मग आपल्याला काय, आपल्याला वाटतं की हा फक्त रस मिळायला पाहिजे. म्हणजे आम खाव गुठली किसने गुणी, क्यू गिन रे नकोय. पण त्याच्याबरोबर आपल्याला ते आंब्याचं झाड कसं लावलं, त्याची बी कशी पेरली गेली, आंबा कधी पिकला जातो, आंब्याच्या झाडाला कशा प्रकारे मोहर येतो, ह्याही गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं. फक्त आंब्याचा रस तेवढाच आपल्याला माहिती असतो. ते सफिशियंट नाहीये. आंब्याच्या रसाचं जसं आस्वादन आपण करतो, त्याचबरोबर आंब्याचं झाड काय आहे हेही समजलं पाहिजे. त्याच प्रकारे कृष्णाचं आस्वादन जेव्हा आपण करतो त्यावेळेस कृष्ण कोण आहे हे समजणं गरजेचं, कृष्ण तत्व जे आहे ते समजणं गरजेचं, किंवा कृष्ण तत्वाबद्दल बाकीची जी तत्व आहेत, कोणते कोणते तत्व आहेत बाकीचे? शिवतत्व, कृष्ण तत्व, अजून गुरुतत्व, गुरुतत्व, शक्ती तत्व, हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण विसरलोय म्हणजे जीवतत्व. जर जीवतत्वाबद्दलच माहिती नाही तर पुढे जाणार कसं? तर त्यामुळे हे तत्व जे आहेत हेही समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. तत्व समजल्यानंतर आपण रसाचं आस्वादन आणखीन चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्यामुळे तत्वही समजणं गरजेचं. जो फक्त रसाच्या पाठीला लागतो त्याला प्राकृत सहजी असं म्हटलं जातं. आणि असे प्राकृत सहजी जे आहेत हे आपली भक्ती किंवा भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही. ते काही कालावधीनंतर पुन्हा इंद्रिय भोगामध्ये लागतात आणि अशा इंद्रिय भोगातून त्यांचं पतन होतं. ठीक आहे. भक्तिशास्त्री कॉम्बिनेशन आहे तत्व आणि रसाचं. बरोबर, अंधश्रद्धेला. त्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं एक्सपायझेड व्यक्तींनी की आपले धर्मग्रंथ जे हिंदू धर्मग्रंथ किंवा सनातन धर्मग्रंथ जे आहेत हे सगळे थोतांडे आहेत, काय म्हणतात त्याला, मायथॉलॉजी म्हणतात, कारण त्यांनी कधी अध्ययनच केलं नाही त्या गोष्टी. आणि त्या बेसिसवरती सर्वजण म्हणतात की ही सगळी अंधश्रद्धा आहे. तर ही अंधश्रद्धा नाहीये. जे व्यक्ती आंधळेपणाने श्रद्धा ठेवतात आणि वाचतात त्याला अंधश्रद्धा म्हणू शकतात. त्यामुळे व्यक्तीने डोळे बंद करून कोणत्याही आध्यात्मिक गोष्टीचा स्वीकार करू नये. आपण वारंवार शिकतो किंवा सुरुवातीपासून आपण ही गोष्ट शिकली. ठीक आहे. पहिला अध्याय, शुद्ध भक्तीची लक्षणे. श्रीमद भागवतात 3:29, 12 आणि 13 मध्ये असं सांगितले आहे की श्रील कपिलदेव आपली माता देवहूती हिला शुद्ध भक्तिमय सेवेच्या लक्षणांविषयी उपदेश करताना म्हणतात. आता कोण कपिलदेव देवहूती माहितीये? कपिल मुनी कोणाचे उत्तर आहेत? कर्दमुनी. कर्दमुनी आणि देवहूती यांचा विवाह कसा झाला होता? कोणी विवाह केला होता? ब्रह्मदेवाने विवाह केला होता. त्यांनी आदेश दिला होता कोणाला? कोण ते? स्वयंभू म्हणू आपण त्यांना रोज आपल्या टेम्पल हॉलमध्ये गेल्यानंतर पाहू शकतो. जे 12 महादेव महाजन आहेत त्यांच्यापैकी एक ते, त्याच्यात काय पिक्चर बघितलात ना तुम्ही तर देवहूतीला ते घेऊन येत आहेत आणि ते गर्द मुनींकडे घेऊन जात आहेत, त्याचे चित्रीकरण केलेलं आहे. ठीक आहे. तर ही देवहूती अतिशय सात्विक आणि अतिशय चांगल्या गुणांची साध्वी होती आणि त्यामुळे तिने लगेच कर्दमुनींसारख्या साधूचा स्वीकार केला, ज्या साधूला काहीही घेणं देणं होतं या भौतिक जगताशी. आणि त्यांचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी म्हणजे एका उत्कृष्ट गृहस्थ जीवन जगण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे की कशा प्रकारे स्त्रीने कसल्याही प्रकारे अपेक्षा न करता
आपला जो पती आहे त्यांचा स्वीकार करावा, त्यांच्या सर्व गोष्टींचा स्वीकार करावा. आणि त्याचबरोबर पती जो आहे त्याने त्याच प्रकारे तिला जास्तीत जास्त संतुष्ट करण्यासाठी तिच्या काही गरजेच्या गोष्टी त्या पूर्ण कराव्या. तशाच प्रकारे कर्दमुनींनी देवहूतीला असा काही मोठा ग्रह बनवून दिला, प्लॅनेट बनवून दिला की त्याचं तेवढं म्हणजे असे कोणीच विचारच नाही करू शकत. म्हणजे 5,000 का 6,000 10,000 लोक करोड खर्च करतात लग्नामध्ये, ते क्षुल्लक आहे त्याच्यासमोर. सोन्याच्या साड्या घालतात किंवा बनारसचा सेटअप करतात, ते क्षुल्लक आहे. काही त्याचा अर्थ नाही. यांनी काय तर पूर्ण प्लॅनेट बनवलं आणि एकदम सुंदर सोन्याचे महल पूर्ण बनवले. असं सौंदर्य असं सगळं काही दिलं. आणि ते दिल्यानंतर सुद्धा देवहूती जी होती ती पूर्णपणे वैराग्याचं जीवन जगत होती. त्यांनी तिला आधीच सांगितलं होतं की मी जो पहिला पुत्र प्राप्त होईल तोपर्यंत तुझ्या बरोबर राहणार, त्यानंतर मी माझं वैराग्याचं पालन करणार. आणि असं जे वचन दिलं होतं किंवा हे जो प्रण त्यांनी घेतला होता त्याचं लगेच त्यांनी पालन केलं. आपण बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रण घेतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडून देतो. हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्यानंतर त्यांनी कपिल मुनीचा जन्म झाला. कपिल मुनी हे कोण आहेत? स्वतः भगवंतांचे अवतार आहेत. कपिल मुनींनी काय केलं? कोणतं तत्व सांगितलं? सांख्य तत्व जे आहे हे सांगितलं. तर त्यामुळे प्रभुपाद जेव्हा कपिल मुनींची चर्चा येते त्यावेळेस दोन कपिल, एक प्रभुपाद म्हणतात एक नास्तिकवादी कपिल आणि दुसरे म्हणजे कपिल मुनी जे भगवंत आहेत, भगवंत कपिल, त्यांचं वर्णन करा. तर ह्या कपिल मुनींनी देवहूती मातेला सांख्य तत्व सांगितलं. सांख्य तत्व म्हणजे काय? दुसरा अध्याय पूर्ण सांख्य नाहीये. हा, अनालिटिकल स्टडी म्हणजे आणखी प्लीज अनालिसिस. 24 तत्वांद्वारे कशा प्रकारे भौतिक प्रकृतीची निर्मिती झाली त्याचं विश्लेषण आहे. आणि त्याच्यात अधिक महत्वाचं म्हणजे दोन आणखी तत्व 25 आणि 26, ते कोणते? आत्मा आणि परमात्मा यांचं त्यांनी चर्चा केली. आणि तेवढ्यावरती नाही थांबले ते, त्या परमात्मा बरोबर कशा प्रकारे आपण आपला संबंध बनवू शकतो. आणि तो संबंध जो आहे हा शुद्ध भक्तीद्वारे जमतो, बनवला जातो. त्यामुळे तुम्हाला जर आठवत असेल सांख्य योग पृथक बाला हा जो श्लोक आहे त्याच्यामुळे प्रभुपाद सांगतात की सांख्य आणि भक्तियोग यात जास्त फरक नाहीये. सांख्य योगाचं सुद्धा जे इसेन्स आहे, मर्म आहे, ते हेच सांगते कशा प्रकारे भगवंतांना शरणागत जायचे. आणि त्याच भगवंतांच्या शरणागतीबद्दल इथे कपिल मुनी जे आहे हे देवहूती मातेला समजून सांगतात. हे माते जे माझे शुद्ध भक्त असतात आणि ज्यांच्या मनात भौतिक लाभ अथवा तात्विक तर्काची इच्छा नसते, त्यांची मने माझ्या सेवेत इतकी तल्लीन झालेली असतात की त्या सेवेत कार्यरत राहण्या व्यतिरिक्त ते माझ्याकडे अन्य कोणत्याही वस्तूची मागणी करत नाहीत. आपण उपदेशामृतच्या 8व्या 9व्या श्लोकामध्ये ह्या गोष्टीची चर्चा करतो. त्याच्यामध्ये सांगितले गोपी ज्या आहेत त्या सर्वोत्कृष्ट भक्त कशा आहेत? कोणी सांगू शकेल कशा प्रकारे गोपी सर्वोत्कृष्ट भक्त आहेत? भगवंतांशिवाय, कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही प्रकारे कोणाकडेही ते पाहत नाही की कोणाबद्दल विचार करत नाहीत. अजून भगवंत कृष्णांची संतुष्टी हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. आणि त्यामुळे ते कृष्णावरती अतिशय तीव्र प्रेम करतात किंवा असीम प्रेम करतात. अजून काही? हा, त्यांची भक्ती एवढी उत्कृष्ट आहे की ते भगवंतांसाठी काहीही करायला स्वीकार करायला तयार आहे. त्यासाठी त्यांना नरकातही जावं लागलं तरी चालेल. मग त्याचबद्दल इथे प्रभुपाद चर्चा करतायत. प्रभुपाद सांगतायत की कशा प्रकारे माझे भक्त, कपिल मुनी सांगतात की माझ्या सेवेत जे भक्त लागतात त्यांना माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नाही. बरोबर, माझ्याकडे अन्य कोणत्याही वस्तूची ते मागणी करत नाहीत. हा, ते एक महत्वाचं गुण होता गोपींचा की कृष्णाकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी ठेवलेली. मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, अश्लिषवा पादरताम पिनष्टुमाम, काही करा तुम्ही, हे त्यांचा गोपींचा पूर्णपणे भाव होता. माझ्या धामात माझ्या सानिध्यात निवास करण्याची ही याचना ते कधीही करत नाही. मुक्तीचे 5 प्रकार असतात. जसे भगवंतांशी एकरूप होणे, भगवंतांसमवेत एकाच ग्रहावरती निवास करणे, भगवंतांसारखेच स्वरूप असणे, भगवंतांसमान ऐश्वर्याचा उपभोग करणे आणि भगवंतांचा पार्षद म्हणून त्यांच्या समवेत निवास करणे. याचे संस्कृत शब्द सांगू शकताय? सायुज्य, सारूप्य, साष्टी, सामिप्य, सालोक्य. सायुज्य म्हणजे
भगवंतांशी एकरूप होणे, सामिप्य, भगवंतांच्या जवळ जाणे, साष्टी, भगवंतांच्या ऐश्वर्याचा समान उपभोग घेणे, सालोक्य, भगवंतांप्रमाणे एकाच ग्रहावरती राहणे, सारुप्य, भगवंतांसमान त्यांचं रूप प्राप्त करणे. तर गोपीस किंवा शुद्ध भक्त आहेत ते अशा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत. भगवंतांच्या ग्रहावरती जाणे, आवाज नाही येते प्रभूजी, आवाज नाही येते. प्रभूजी अनम्यूट करा तुम्हाला स्वतःला. सॉरी. तर जशा प्रकारे इथे कपिल मुनी सांगतात की माझे भक्त जे आहेत ते माझ्या ग्रहावरती येण्याचा सुद्धा विचार करत नाहीत, माझ्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे सालोक्य, सामिप्य, सारुप्य याची कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत ते. त्यामुळे 5 मुक्ती ज्या आहेत ते मुक्तीच्या प्रकारे जे हजारो योगी जे आहेत, लाखो योगी जे आहेत किंवा कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी जे आहेत त्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यांना पूर्णपणे भक्तियोगाची जाण नाही असेही काही भक्तियोगी जे आहेत ते सुद्धा या मुक्तीची प्रयत्न करतात. म्हणजे मनुष्य जन्माचा सार्थक कसं करायचं, मुक्ती प्राप्त करायची, मोक्ष प्राप्त करायचा असं समजतं. तर जे भगवंतांचे भक्त आहेत ते या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत आणि त्याच्या व्यतिरिक्त इंद्रिय तृप्तीचा ते त्याग करतातच. तो केवळ भगवंतांची प्रेममय सेवा करण्यातच संतुष्ट असतो. शुद्ध भक्तीचे हेच लक्षण आहे. आता इथे शुद्ध भक्ती आणि उत्तम भक्ती या दोन्ही एकच गोष्ट आहे, तर कन्फ्युज होतो. उत्तम भक्ती आणि शुद्ध भक्ती एकच आहे. आणि उत्तम भक्ती आणि शुद्ध भक्तीचं काय लक्षण आहे? त्यांचं लक्षण एक आहे की अन्य अभिलाषता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्यस्य कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. त्याला उत्तमा भक्ती असं म्हटलेलं आहे. कोणत्या गोष्टीला? अन्य अभिलाषिता शून्यम हा श्लोक आहे आपला आणि हा पाठांतराला पण. कसल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवणे, अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम. त्याच्यामध्ये ज्ञान कर्म आदि, आदि म्हणजे बाकीचे पण सगळ्या गोष्टी, अनावृतम याच्या पलीकडे त्याला काहीच गरज वाटत नाही, ह्या गोष्टीचं कधीही तो पालन करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम. जे कृष्णासाठी अनुकूल आहे त्याचं तो पालन करणार. अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. या भक्तीला उत्तम भक्ती असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न येतोय उत्तम भक्ती म्हणजे काय, हा प्रश्न येतो, त्याचं उत्तर त्या प्रकारे लिहायचंय. श्रीमद भागवतात कपिल देवांच्या या वक्तव्यात आपल्याला एका शुद्ध भक्ताच्या वास्तविक स्थितीचे आणि भक्तिमय सेवेच्या प्रमुख लक्षणांचे वर्णन आढळते. श्री रूप गोस्वामींनी इतर अनेक शास्त्रातील प्रमाणे उपस्थित करून प्रेममय सेवेची अधिक लक्षणे यापुढे दिलेली आहेत. त्यांनी शुद्ध भक्तीची 6 लक्षणे सांगितली, ती खालीलप्रमाणे आहेत. एकच मिनिट आलो.
काय झालं? हरे कृष्ण. तर 6 लक्षणं कोणती आहेत आपण पाहूयात. शुद्ध भक्ती मनुष्यास सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशातून त्वरित मुक्त करते. तर शुद्ध भक्तीची विशेषता आहे की कोणत्याही व्यक्तीला त्वरित त्वरित मुक्त करते. त्याला काय म्हणले? क्लेशाग्नी. हे संस्कृत श्लोक तुम्हाला हे विचारतात. 6 लक्षण प्रश्न येतो आणि त्याचं संस्कृत आणि मराठी हे दोन्ही विचारतात. शुद्ध भक्ती मनुष्याला सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशातून मुक्त करते. 2 शुद्ध भक्ती अत्यंत शुभदायक आहे. क्लेशाग्नी, त्यानंतर शुभदा. शुद्ध भक्ती स्वभावतःच आध्यात्मिक सुख प्रदान करते. हम्म ठीक आहे. शुद्ध भक्ती स्वभावतःच आध्यात्मिक सुख प्रदान करते. सांधरानंद विशेष आत्मा असं आहे. सांधरानंद विशेष आत्मा. सांधरानंद विशेष आत्मा म्हणजे शुद्ध भक्ती जी आहे ही स्वभावतः आध्यात्मिक सुख प्रदान करते. सांधरानंद विशेष आत्मा. त्यानंतर चौथी गोष्ट, शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. सुदुर्लभ. 5वं, शुद्ध भक्तीचे आचरण करणाऱ्या मोक्षाच्या कल्पनाचाही तिरस्कार करतात. शुद्ध भक्तीचे आचरण करणारे मोक्षाच्या कल्पनाचेही तिरस्कार करतात. मोक्ष लभता कृत असा संस्कृत श्लोक त्याचा. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध भक्ती हे एकमेव साधन आहे. श्रीकृष्ण आकर्षणीच. श्रीकृष्ण आकर्षणीच. पुन्हा एकदा सांगू करेल आपण. शुद्ध भक्ती मनुष्यात सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशातून त्वरित मुक्त करते. क्लेशाग्नी. शुद्ध भक्ती अत्यंत शुभदायक आहे. शुभदा. शुद्ध भक्ती स्वभावतःच आध्यात्मिक सुख प्रदान करते. सांधनानंद विशेष आत्मा. शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. सुदुर्लभ. त्यानंतर शुद्ध भक्तीचे आचरण करणारे मोक्षाच्या कल्पनांचेही तिरस्कार करतात. मोक्ष लभता कृत. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध भक्ती हे एकमेव साधन आहे. श्रीकृष्ण आकर्षणीच. ठीक आहे. आपण पाहूयात आता हे आणखी डिटेल मध्ये. प्रभूजी एक प्रश्न होता. यस विचार. प्रभूजी जोपर्यंत शुद्ध भक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होत नाही तोपर्यंत एक साधारण जीव किंवा साधारण कोण बोलतोय? प्रभूजी परमगती बोलतो प्रभूजी.
आपण परमगती दास भाऊजी आहे भाऊजी, आपण ऍडमिशन घेतलेलं अतिशय जास्त गतीने इथपर्यंत कसे पोहोचले? आहे. 2 बुक स्किप झाले. ठीक आहे, ठीक आहे, स्वागत आहे तुमचं. यस प्रभू, विचारा. म्हणत की जोपर्यंत एखादा एखादा जीव असेल जो शुद्ध भक्तीपर्यंत उन्नत होत नाही तोपर्यंत तो हे 5 मुक्तीची इच्छा करू शकतो का? म्हणजे जर तो तिथपर्यंत उन्नत नाही आहे, तर साधारण भक्त आहे, तो ह्या 5 मुक्तीची इच्छा करू शकतो का? 5 भक्तीची इच्छा म्हणजे 5 भक्ती नाही, 5 5 नाही, ज्या 5 ज्या ज्या मुक्ती आहे, मुक्तीची 5 5 5 मुक्ती ज्या मुक्तीची. आहे त्याची अभिलाषा करू शकतो का? हो, करू शकतो, त्यात काही अडचण नाहीये. पण ते शुद्ध भक्ताचं लक्षण नाहीये. त्यामुळे त्याला शुद्ध भक्ती म्हणता येणार नाही, ती एक मिश्र भक्ती म्हणू शकतो आपण. किंवा शुद्ध भक्तीद्वारे ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि त्या भगवंतांची इच्छा असेल तर शुद्ध भक्त त्याचा स्वीकार करतो. जर भगवंतांची इच्छा असेल की तुम्ही गोलोक वृंदावनात जाऊन भगवंतांबरोबर सेवा करा, तर शुद्ध भक्त त्या गोष्टीचे स्वीकार करतो. किंवा भगवंतांनी वैकुंठातून जरी तुम्हाला परत पाठवलं भौतिक जगतामध्ये काही कार्यासाठी, तर शुद्ध भक्त जो आहे हा यायला तयार होतो. जसं आपण पाहतो की भगवंतांबरोबर त्यांचे पार्षद जे आहेत हे भौतिक जगतात येतात. किंवा तुकाराम महाराज किंवा बाकीचे संत आहेत, यांना अशा शुद्ध भक्तांना भगवंतांनी स्वतः पाठवलं. तर शुद्ध भक्त जो आहे हा भगवंतांच्या इच्छेनुसार जगतो, त्यामुळे त्याला शुद्ध भक्त म्हटलं जातं. पण बाकी काही कामना घेऊन जर आपण अशी काही भक्ती करत असेल तर चुकीचं असं काही नाहीये, पण त्याला पूर्णपणे शुद्ध भक्ती म्हणणार नाही. आणि त्यामुळे जो सर्वात उच्च स्तराचा जो रस आहे त्या रसाचं आस्वादन त्याला करायला भेटणार नाही. जे शुद्ध भक्त विप्रलंब भावामध्ये रसाचं आस्वादन करतो त्याला उत्तमोत्तम रस म्हटलं जातं. त्या रसाचं आस्वादन त्या व्यक्तीला करायला भेटणार नाहीये. आणि जोपर्यंत रसाचं आस्वादन होत नाहीये किंवा त्या उच्च स्तरापर्यंत त्या व्यक्तीचं आस्वादन होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला म्हणजे ती ती जी चव आहे किंवा तो जो ती टेस्ट आहे ती मिळणार नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे गौडीय वैष्णव जे आहेत हे विप्रलंब भावामध्ये आपला जो काही आहे विचार करतात आणि त्यांची कसल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवत नाहीत. आपण भगवंतांचे दास आहोत, भगवंत आपले दास नाही आहेत. हा त्याचा भाव आहे. म्हणजे भगवंतांना सांगणार नाही की मला आज गोलोकवृंदावनात जायचंय किंवा भगवंत मला जे आहे हे तुझ्यासारखं रूप पाहिजे, भगवंत मला जे आहे हे तुझ्या आजूबाजूला फिरायचंय, आपण आदेश नाही देणार. आपण दास आहोत आणि दास जो आहे हा त्याच भावात राहतो. मारोबी राखोबी जो इच्छा तुम्हाला, जशी तुमची इच्छा आहे, तुम्हाला ठेवायचं ते ठेवा, मारायचं तर मारा, तुम्ही मला मिठी मारा किंवा तुम्ही मला लाथ मारा, कोणतीही गोष्ट मी सहन करायला तयार आहे. सहन नाही, मी प्रेमापोटी घ्यायला तयार आहे. सहन करणं ते निम्न स्तर आहे, पण मी तुमचं एक प्रेम आहे त्याचा स्वीकार मी करायला तयार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते शुद्ध भक्तीत येत नाही. त्यामुळे शुद्ध भक्तीच्या व्याख्येमध्ये कुठेही मुक्तीला प्राधान्य दिलेलं नाहीये. किंवा असं म्हणता येईल का प्रभूजी की जोपर्यंत त्याला कृष्ण भक्त एव शांत, जे सिद्धिकामी आहेत, जे मुक्तिकामी आहेत, हे सगळे अशांत आहेत, हे शांत राहणार नाही आहेत. फक्त कृष्ण भक्त जो आहे तो एकटाच नेहमी शांत राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारे सिद्धीची किंवा मुक्तीची कामना भक्त करत नाहीत. कृष्ण भक्त होईपर्यंत म्हणजे कृष्ण भक्त व्हायला थोडा वेळ लागेल, तर त्या तोपर्यंत असं कृष्ण भक्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल ना, थोडा प्रोसेस खूप मोठी आहे. आपण जर मुंबईला जायचं ठरवलं, आपलं जर ध्येय जे आहे हे मुंबईला जायचं ठरवलंय, पण आपण म्हणालो की नाही मुंबईला जाताना मध्ये लोणावळा येतो, मग तिथे 4 दिवस थांबू, मग आपण तिथून पुढे खंडाळा येतो, मग तिथे 2 दिवस थांबू, मग कर्जतला वडापाव खाऊ आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर मग कुठेतरी ठाण्याला जाऊन नातेवाईकांना भेटू. असं करत करत जर गेलो तर आपण पोहोचणार आहे, भरपूर कालावधीनंतर पोहोचणार आहे. आणि आपलं ध्येय गाठताना आपण भरकटूही शकतो बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांद्वारे. त्यामुळे आपलं ध्येय काय आहे त्या ध्येयानुसार इथून बसलं आणि डायरेक्ट मुंबईला सीएसटी ला पोहोचलं, हे आपलं ध्येय आहे. मध्ये फाटे फोडायचे नाहीत. फाटे फोडत राहिलं की आपण विचलित होणार आहोत आणि कुठल्या मार्गावरती आपण जाऊ शकतो त्याचं काहीही गॅरंटी नाही. एक भक्तांनी विचार केला होता, मी भक्त झालोय, मला शास्त्र तत्व समजलेले आहेत पूर्णपणे, मी थोडा मायावाद समजतो, जेणेकरून मायावादींना मी पूर्णपणे डिफीट करू शकतो, त्यांच्याशी मी चांगला तर्क वितर्क करू शकतो, म्हणून मायावाद शिकायला गेले आणि मायावादी झाले. ही जास्त दूर नाही, इस्कॉनमध्ये झालेली घटना. त्यांनी मायावाद तत्वाचा स्वीकार केला पूर्ण. असं बऱ्याच वेळा होतं. तर त्यामुळे आपला जो ध्येय आहे, आपला जो मार्ग आहे, आपल्या आचार्यांनी गुरूंनी जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती पालन करायचं. आणि आपल्या आचार्यांनी गुरु आपल्याला शिकवतायत की कशाही प्रकारची अपेक्षा न करता अन्य अभिलाषिता शून्य, किंवा अन्य अभिलाषिता सांगितलं तर कसल्याही प्रकारची अभिलाषा नाही, कसल्याही प्रकारची आशा अपेक्षा नाही, शून्य. त्यात सिद्धी मुक्ती कर्म ज्ञान कशाही गोष्टीचा त्याच्यात हे नाहीये, ते शून्य आहे. आपल्याला काय कृष्णानुशीलनम, कृष्णाचं त्या
दिलेल्या गोष्टीत त्याचं व्यवस्थित कृष्णाच्या चरण कमलांचं पालन करत आपल्याला जीवन जगायचं. भक्ती उत्तम, अति उत्तम भक्ती आहे आणि त्यामुळे उत्तमोत्तम गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींकडे आकर्षित होऊन त्यांचं पालन करण्याचं आपण कशाही प्रकारे प्रयत्न करू नये. येस प्रभूजी, थँक्यू प्रभूजी. ठीक आहे. यातल्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. क्लेशाग्नी त्याच्यावर प्रभुपाद काय चर्चा करत होते पाहूया आपण. भौतिक दुःखातून मुक्तता, क्लेशाग्नी. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मनुष्याने इतर सर्व धर्मांचा त्याग करून केवळ त्यांना शरण जावे. भगवान श्रीकृष्ण असे वचनही देतात की ते आपल्या शरणागतांचे सर्व पापांच्या प्रतिक्रियांपासून रक्षण करतात. मोक्ष इशामी मा सुच, भिवू नकोस, अहम त्वाम सर्व पापेभ्यो. श्री रूप गोस्वामी सांगतात की या जन्मातील आणि पूर्वजन्मातील पापांच्या प्रतिक्रियेमुळे आपल्या जीवनात दुःख येतात. या जन्मातील आणि पूर्वजन्मातल्या आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळे आपल्याला दुःख येतं. साधारणपणे असे समजले पाहिजे की अज्ञानापोटी मनुष्य पापकृत्य करतो, परंतु केवळ अज्ञानाचे कारण दाखवून तो पापांच्या प्राणांपासून मुक्त होऊ शकत नाही. पापकृत्य दोन प्रकारचे असतात, पूर्वीचे परिपक्व झालेले आणि अद्याप परिपक्व न झालेले. म्हणजे काय? संस्कृत शब्द काय त्यासाठी? कोणी सांगू शकतंय? पूर्वीचे परिपक्व झालेले आणि अद्याप परिपक्व न झालेले. मॅच्युअर्ड अँड अनमॅच्युअर्ड, रायपन्ड अँड नॉन रायपन्ड. ठीक आहे. होमवर्क. वर्तमानात आपण भोगत असणाऱ्या क्लेशांना कारणीभूत असलेली पापकृत्ये परिपक्व म्हणून ओळखली जातात. ही व्याख्या आपण शिकलेलो आहे, त्यामुळे एकदम वारंवार मी गोष्टी सांगतो. भगवद्गीतेमध्ये आपण ह्याची जशी आहे तशी चर्चा केलेली आहे. पूर्वीच परिपक्व झालेली आणि अद्याप परिपक्व न झालेली दोन प्रकार असतात. वर्तमानात आपण भोगत असलेल्या क्लेशांना कारणीभूत असलेली पापकृत्य ही परिपक्व म्हणून ओळखली जातात. आपल्यामध्ये जी अनेक पापकृत्य साठलेली असतात त्यांचे आणि त्याचे क्लेश आपल्याला अद्याप भोगावे लागलेले नाहीत त्यांना अपरिपक्व म्हटले जाते. आठवते कोणाला? संचित कर्म. तुम्ही या गोष्टीवरती बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. ठीक आहे. एक आहे अप्रारब्ध आणि दुसरं आहे हे प्रारब्ध. ठीक आहे. तर प्रारब्ध म्हणजे काय? पूर्वस्वीकृती. जे पूर्णपणे परिपक्व झालेलं आहे ते प्रारब्ध आहे. कोणतं आहे? पूर्वीच परिपक्व झालेली आहे आणि अद्याप वर्तमानात आपण भोगत असलेल्या क्लेशांना कारणीभूत असलेले पापकृत्य परिपक्व म्हणून ओळखले जातात, त्याला प्रारब्ध म्हणतो. आणि आपल्याला जी अनेक पापकृत्ये साठवलेली आहेत ज्यांचे क्लेश आपल्याला अद्याप भोगावे लागत नाहीत ते त्यांना अपरिपक्व म्हणजे अप्रारब्ध असं म्हटलं जातं. अप्रारब्ध म्हणजे अपरिपक्व आणि परिपक्व जे आहेत हे प्रारब्ध आहेत. प्रारब्धामुळे आपण वर्तमानात काही जे क्लेश होत आहेत हे आपल्या प्रारब्ध कर्मांपासून आहेत. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मांचे आहेत. जे परिपक्व झालंय त्याचं आपल्याला रिझल्ट मिळणारच आहे, त्याचं प्रतिक्रिया ही आपल्याला मिळणारच आहे, त्याचं रिॲक्शन मिळणार आहे, ते ठरवलेलं आहे. आणि काही असे अपरिपक्व आहे ज्याची पूर्णपणे रिॲक्शन ठरलेली नाहीये किंवा जी रिॲक्शन अजून पूर्णपणे परिपक्व झालेली नाहीये त्याला अप्रारब्ध म्हणतात. हे लक्षात ठेवा. अप्रारब्ध स्थिती आणि प्रारब्ध स्थिती. उदाहरणार्थ एका मनुष्याने आपली अनेक अपराधी कृत्ये करूनही त्यांना अद्याप अटक झालेली नसेल. ज्यावेळी त्याचे पापकृत्य उघडकीस येते त्यावेळी त्याला अटक होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपण केलेल्या काही पापकर्मांमुळे फळ म्हणून आपल्याला भविष्यकाळी क्लेश भोगावे लागणार असतात आणि काही परिपक्व पापकर्मांसाठी मात्र आपण वर्तमानात क्लेश भोगत आहोत. ठीक आहे. प्रारब्ध आणि अप्रारब्ध.
हरे कृष्णा, मेरा क्लास चल रहा है, कुछ अर्जेंट है क्या? मेरा क्लास चल रहा है। हाँ, क्लास के बाद बात करो। तर पाप जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत, अप्रारब्ध आणि प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे परिपक्व, अप्रारब्ध म्हणजे ते अजून पूर्णपणे परिपक्व झालेले नाही आहेत आणि ज्याचं जे पापाची प्रतिक्रिया आहे ही नंतर प्राप्त होणार आहे. प्रारब्ध म्हणजे ही परिपक्व झालेलं आहे आणि त्याची हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला जे काही त्याची प्रतिक्रिया जी आहे ही प्राप्त होत आहे. त्याचं उदाहरण काय दिलंय? एखाद्याने काहीतरी कृत्य केलेलं आहे, तो अजूनपर्यंत जेलमध्ये गेला नाहीये, पण भविष्यामध्ये तो त्याचा जेव्हा परिपक्व होईल, त्याचा जेव्हा पाप का गडा भर जाएगा, तेव्हा तो जेलमध्ये जाणार आहे, त्याला त्याची पनिशमेंट जी आहे ही भेटणार आहे. अशा प्रकारे पापकृत्य आणि त्यांच्या जोडीला असणारे क्लेश याचे जणू काही शृंखलाच असते आणि बद्ध जीव एकामागून एक असे अनेक जन्म या पापांची फळे भोगत राहतो. त्याने पूर्वी केलेल्या पापांचे फळ त्याला वर्तमान जीवनात मिळत असते आणि तो आपल्या भविष्यातील जन्मांकरता अनेक क्लेश या जन्मीच निर्माण करीत असतो. त्यामुळे आपलं भविष्य जे आहे हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे भविष्यात आपण बऱ्याच काही गोष्टी भविष्यासाठी निर्माण करून ठेवतोय, तर ते आपल्याला निर्माण नाही करायचे. ज्यावेळी मनुष्यास एखादा असाध्य रोग जडलेला असतो, गुंतागुंतीचे खटले त्याच्यावरती लादलेले असतात, त्याचा जन्म नीच किंवा भ्रष्ट कुटुंबात होतो किंवा तो अत्यंत अशिक्षित कुरूप असतो, त्यावेळी त्याच्या या सर्व अवस्था म्हणजे परिपक्व प्राकृताची उदाहरणे आहेत. परिपक्वाची उदाहरणं काय आहेत? जे आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे, आपल्याला कधी आपला रंग आवडत नाही, रूप आवडत नाही, कधी शिक्षण आवडत नाही, कधी आपला जन्म आवडत नाही, कुठला कुटुंब आवडत नाही, ज्या काही गोष्टी त्याच्यापासून जे काही वेगवेगळे क्लेश होतात आपल्याला, हे क्लेश जे आहेत हे प्रारब्धची स्थिती आहे. ते आपल्या परिपक्व स्थितीमधून आपल्याला प्राप्त झालेले. आणि अप्रारब्ध जे आहे हे भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, काहीतरी त्रास होऊ शकतो, त्याचं भविष्यात आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या, प्रारब्ध आणि अप्रारब्ध ही आपले पूर्व काळातले भूतकाळातले केलेले जी पापकर्म आहेत त्यानुसार त्याचं हे डिव्हिजन होतं. अप्रारब्ध संचित म्हणू शकतो. प्रारब्ध आणि संचित असे त्याचं नाव. क्लेश, आपण क्लेश म्हणल्यानंतर क्लेशाग्नीबद्दल चर्चा करतोय आपण सध्या, की क्लेश त्याच्या क्लेश म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं. क्लेश म्हणजे आपण आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक क्लेश या काही क्लेशांची चर्चा करतो. आणि असे क्लेश आणखीन बरेच आहेत. आणखीन 6 क्लेशांची आणखीन चर्चा होते, काही आचार्यांनी त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. पण आपण प्रामुख्याने आदिभौतिक क्लेश, आदिदैविक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश या क्लेश जे आहेत यांच्याद्वारे, हे मीडियम आहे, ह्या माध्यमांद्वारे आपल्याला जे आपल्याला पूर्वजन्मातले केलेले जे कर्म आहेत त्याची फळं प्राप्त होतात या माध्यमांद्वारे. तर या क्लेशांमध्ये एक शृंखला आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आहे अविद्या. प्रभुपादांनी समजून सांगितलं की इग्नोरन्स आहे, अविद्या आहे. पण अविद्या हे कारण नसू शकतं. म्हणजे बरेच पाप जे आहेत व्यक्तीकडून हे अविद्येमुळे होतात. योग्य आणि अयोग्याची जाण नसल्यामुळे त्या व्यक्तीकडून ते होतात. तर सर्वात पहिल्यांदा जो आहे हा इग्नोरन्स किंवा अविद्या आहे. त्याचं परिवर्तन जे आहे हे पाप बीजामध्ये होतं. ते पाप करण्याचं जे बीज आहे, जसं आपण भक्तिलता बीज म्हणतो, भक्तीच्या लतेचं बीज आहे, त्याचं ते पेरले आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरुद्वारा. तसंच पाप बीज जे आहे हे जेव्हा आपण भगवंतांना सोडलो तेव्हापासून ते बीज जे आहे ते आपण स्वतः बरोबर घेऊन फिरतो आणि त्याला अविद्या म्हणजे अज्ञान. तर हे पाप बीज जे आहे, जे पाप करण्यासाठी जे बीज आहे, ते बीज म्हणजे आपले भौतिक इच्छा, भौतिक भोग करण्याची जी वृत्ती, त्याची जी तीव्र इच्छा जिथून व्यक्त होते, ही इच्छा जिथून प्रकट होते, ते पाप बीजापासून व्यक्त होते. आणि त्याचं परिवर्तन जे आहे हे पाप करण्यामध्ये म्हणजे पापी कार्य करण्यामध्ये परिवर्तन होतं. एक आहे भौतिक भोग करण्याची इच्छा, त्याचं ते जे आहे हे पाप बीजापासून येतं आणि त्या पाप बीजाला जास्तीत जास्त भौतिक इच्छांचं पाणी घातलं की त्याचं परिवर्तन जे आहे हे पापकर्मामध्ये होतं.
आणि पापकर्मामधून पुढे काय प्राप्त होतं ते म्हणजे क्लेश. कुठेही कोणत्याही भौतिक आनंद घेण्याचा प्रयत्न केला, कसल्याही प्रकारची इंद्रिय सुख घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं परिवर्तन जे आहे हे क्लेशामध्येच होतं. कुठल्याही इंद्रिय भोगाद्वारे आपल्याला प्रेम आनंद हा प्राप्त होत नाही. त्याचं परिवर्तन हे क्लेशातच होतं. हे समजणं सर्वात महत्वाची गोष्ट. तर भक्ती जी आहे या सर्व गोष्टींचा समूळ नाश करतो. म्हणजे भक्ती जी आहे पहिल्यांदा अविद्येचा नाश करतं, त्याच्यानंतर ते पापकृत्य जे आहे ती करण्यापासून आपल्याला परिवृत्त करतं, आणि त्याचबरोबर पाप बीज आहे ते बीज जे आहे ह्याचा जाळून समून नाश करतं. त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करणार की कशा प्रकारे भक्तीच्या द्वारे आपण हे पाप बीज आहे त्याचा पूर्णपणे नाश करू शकतो. आणि हे गेल्यानंतर हे क्लेशाग्नी क्लेश जे आहे त्याचा तुरंत नाश होतो. म्हणजे एखाद्याने फक्त हरे कृष्णा म्हणाला तरी त्याचा पापाचा पूर्णपणे नाश आणि त्याची पापवृत्ती सुद्धा जाऊ शकते पूर्णपणे, आणि तो पूर्णपणे क्लेशापासून मुक्त होऊ शकतो. ही हरे कृष्णाची शक्ती आहे. त्यामुळे असं म्हणलं जातं की हरे कृष्ण महामंत्राचा जप जो करतो अज्ञानात किंवा ज्ञानात, तो जो आहे हा पापांपासून मुक्त होतो, आणि जो पापांपासून मुक्त होणार आहे तर तो क्लेशांपासून मुक्त होणार आहे. त्यामुळे भक्ती जी आहे ही क्लेशाग्नी आहे. आणि तशाच प्रकारे भगवंतांची सेवा केली, तशाच प्रकारे आपण भगवंतांना वंदन केलं, श्रवणम केलं, भगवंतांना स्मरण केलं, तर या सर्व ज्या नवविधा ज्या आहेत, नवविधी आहेत, त्या विधींद्वारे आपण भक्तीद्वारे म्हणजे आपण क्लेश जे आहेत त्यांचा पूर्णपणे नाश करू शकतो. मग भक्तांच्या जीवनात क्लेश काय येतात? तुम्ही तुमच्या कर्मांचा पूर्वी कर्मांचा पण नाश होऊन जातो पूर्णपणे. त्याचा नाश होतो म्हणूनच तर तुमच्या जीवनात क्लेश येत नाही. भगवंताच्या अजून जवळ अपराध जाण्यासाठी केल्यामुळं. अपराध केल्यामुळे. बर. भगवंताच्या अजून जवळ जाण्यासाठी. भगवंतांच्या अजून जवळ जाण्यासाठी. वा वा. कोणाला पाठवायचा विचार आहे? ते कुंती महाराणीच्या प्रार्थनेतून दिसतं असं. अच्छा अच्छा. शुद्धीकरणाची प्रोसेस आहे कोणती? नाही, भक्तांच्या जीवनामध्ये माझा प्रश्न हा आहे की भक्त तर भगवंतांची भक्ती करतायत, हरे कृष्णाचा जप करतायत, श्रवण करतायत, बरं ते करतायत, मग त्यांच्या जीवनात क्लेश असतात का? बर. पण क्लेश असतात. हरे कृष्ण प्रभूजी. आपण नाही, एक आहे की क्लेश आहे त्याला सहन करणे, आम स्थितिक्षस्व भारत, आणि भक्त जो आहे त्याला सहन करतो, तर त्याला क्लेश येतात ना. अर्जुन सहन करायला तयार होता, या कुंती महाराणीने सहन केलं. बघून कुंती महाराणी तर प्रार्थना करत होती की आणखीन येऊ देत माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम. म्हणजे पण तो पॉइंट काय, प्रॉब्लेम येतो ना, त्यामुळेच कुंती महाराणी प्रार्थना करते ना, आणि त्यामुळेच ती भगवंतांना शरणागत जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे भक्तांच्या जीवनात सुद्धा क्लेश येतात. पण इथे जी शृंखला सांगितली त्याच्यामध्ये सांगितलं की अविद्येचा नाश होतो, पाप बीजाचा नाश होतो, पापकृत्य कंबन संपतात, आणि पापकृत्य संपल्यानंतर क्लेशाचाही नाश होतो. उदाहरण जसं दुधाच्या दुकानामध्ये दूधच मिळतं, तसं या क्लेशाच्या या जगामध्ये क्लेशच मिळणार. अरे वा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा बोला बोला. प्रभूजी, इथं हा पॉइंटच पहिलाच पॉइंट आहे ना, शुद्ध भक्तीची 6 लक्षणे. तर जेव्हा भक्त शुद्ध होतो तेव्हा त्याला क्लेशाग्नी सत्वत नाही, म्हणजे त्रास देत नाही. पण जोपर्यंत आपण शुद्ध नाहीये परिपूर्ण तोपर्यंत क्लेशाग्नी त्रास देतात. म्हणजे पण क्लेशाग्नी याचा अर्थ काय? शुद्ध भक्त जो आहे, शुद्ध भक्तीचं पहिलं लक्षण आहे की त्या व्यक्तीच्या जीवनातला क्लेश जो आहे त्याचा पूर्णपणे नाश करतो. पण याचा अर्थ असा नाहीये की क्लेश त्याच्या जीवनात येत नाही. त्याचं थोडक्यात समजायचं, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, आधी आध्यात्मिक क्लेश, या कोणीही या गोष्टीला अवॉइड करू शकत नाही. दुधाच्या दुकानात दूधच. तशा प्रकारे असे जे क्लेश आहे या क्लेशाच्या दुकानामध्ये हा क्लेश हा येणारच आहे. पण त्या क्लेशाद्वारे कुठलाही भक्त कशाही प्रकारे विचलित होत नाही, आणि हे शुद्ध भक्तीचं विशेष लक्षण आहे. म्हणजे क्लेशाची यातना जी आहे ती भक्ताला होत नाही. थंडी ऊन वारा वाजत असेल पण एखादा योगी जो असतो, कित्येक योगी जे आहेत फक्त कोपिन घालून जे आहेत, लंगोट घालून ते बर्फामध्ये बसून राहतात, कारण त्यांची शारीरिक स्थिती अशी झालेली आहे किंवा त्यांची योग साधनेमुळे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत नाही. तर त्याच्याही अतिशय उच्च स्तरावरती भक्त पोहोचतो की त्याला कुठल्याही प्रकारचा क्लेश आला तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये
कसल्याही प्रकारे तो विचलित होत नाही. ही त्याच्या भक्ताची विशेष लक्षण आहे. त्यामुळे क्लेश आहे हा भक्ताच्या जन्मात येतो अप्रारब्ध स्थितीमध्ये किंवा प्रारब्ध किंवा संचित किंवा प्रारब्ध याच्याद्वारे भक्ताच्या जीवनामध्ये क्लेश हा येणार आहे. पण त्या क्लेशाचं परिवर्तन जे आहे, आता महाराज आजारी पडतात पण त्यांना काहीच फरक पडत नाही. जयपताका स्वामी महाराज 2008 मध्ये 2007 ऑक्टोबर मध्ये त्यांना अटॅक आला. त्याच्यानंतर आजपर्यंत 2024 पर्यंत कित्येक वेळा न्यूज येते की महाराज खूप आजारी आहेत, महाराजांसाठी प्रार्थना करा. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर महाराज दुबईमध्ये प्रवचन देत असतात. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर महाराज दिल्लीला असतात. काही त्यांना फरक पडत नाही या कुठल्याही गोष्टी. असे कित्येक प्रत्येकाने हे असं उत्कृष्ट प्रकारे त्यांचं उदाहरण दाखवून दिलेलं त्यांच्या जीवनात. तर त्या प्रकारे हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्यालाही त्या स्तरावरती पोहोचायचंय, म्हणजे आपल्याला शुद्ध भक्तीच्या स्तरावरती पोहोचायचं आहे. क्लेशाग्नी पुढे वाचूयात आपण. अशा प्रकारे पापकृत्य आणि त्यांच्या जोडीला असणारे क्लेश याची जणू काही एक शृंखलाच असते आणि बद्ध जीव एकामागून एक असे अनेक जन्म या पापांची फळे भोगत राहतो. त्याने पूर्वी केलेल्या पापांचे फळ त्याला वर्तमान जीवनात मिळत असते आणि तो आपल्या भविष्य काळातील जन्मांकरिता अधिक क्लेश या जन्मीस निर्माण करीत असतो. ज्यावेळी मनुष्यास एखादा असाध्य रोग जडलेला असतो, गुंतागुंतीचे खटले त्याच्यावर लादले जातात, त्याचा जन्म नीच भ्रष्ट कुटुंबात होतो किंवा तो अत्यंत अशिक्षित कुरूप असतो, त्यावेळी त्याच्या या सर्व अवस्था म्हणजे परिपक्व पापकृत्याची उदाहरणे आहेत. पूर्वजन्मी केलेल्या अनेक पापांची फळे आपण वर्तमान काळात भोगत असतो आणि वर्तमान काळात केलेल्या पापकृत्याची फळे आपण भविष्यात भोगणार असतो. परंतु जर आपण कृष्ण भावनेचा अंगीकार केला तर या सर्व पापफळांची प्रतिक्रिया आपण त्वरित थांबवू शकतो. याचे प्रमाण म्हणून श्री रूप गोस्वामींनी श्रीमद भागवतातील 11, 14, 19 हा श्लोक उद्धृत केलेला आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, प्रिय उद्धव, माझी भक्ती धगधगत्या अग्नीप्रमाणे आहे. भक्ती जी आहे ही ज्वालाग्नी आहे. ज्याला अगणित इंधन पुरवले जात तरी तो ते जाळून भस्मसात करतो. शुद्ध भक्तीमध्ये कितीही इंधन टाकलं तर त्याचं जळून भस्मसात करू शकते. त्याचं तात्पर्य असं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या धगधगत्या अग्नीमध्ये कितीही इंधन ओतले तरी तो त्याची राख करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांची केलेली भक्तिमय सेवा सर्व पापकृत्यांचे इंधन जाळून नष्ट करते. मग काय करायचं? आणखी इंधन घेऊन यायचं नाही. इंधन जाळून नष्ट करते ना, मग आणखी इंधन घेऊन येतो. उदाहरणार्थ भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला असे वाटत होते की युद्ध करणे पाप आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आज्ञा देऊन त्याला युद्ध करण्यास प्रवृत्त केले आणि अशा प्रकारे युद्ध करणे ही त्याची भक्तिमय सेवा ठरली. म्हणून अर्जुनाला कोणत्याही प्रकारच्या पापांचे फळ भोगावे लागले नाही. ठीक आहे, काही प्रश्न कोणाला विचारायचं आहे? या संदर्भात श्री रूप गोस्वामी आणखीन एक श्लोक उद्धृत करतात. या श्लोकात भागवत 3:33-6 माता देहूती आपला पुत्र कपिलदेव यांना म्हणते, हे प्रभू, कुत्र्याचे मांस खाणाऱ्या कुळात जन्मलेल्या मनुष्याला देखील एखादाही भगवंतांच्या पवित्र नामाचे उच्चारण केले, एकदाही भगवंतांचे पवित्र नामाचे उच्चारण केले, त्याचे कीर्तन केले, त्यांचे लीलांचे श्रवण केले, त्यांना प्रणाम केला किंवा त्यांचे स्मरण केले तर तो वेदोक्त यज्ञ कर्म करण्यास त्वरित प्राप्त होतो. जो म्लेच्छ आहे, जो कुत्र्याचं मांस खाणारा म्लेच्छ आहे, तो सुद्धा लगेच त्वरित जो आहे तो भगवंतांच्या याजन ह्या विधीमध्ये, यज्ञ विधीमध्ये तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो त्याला. मग परमपुरुष भगवंतांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेणाऱ्या मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काय सांगावे? असे सांगतात असताना हे कसे शक्य आहे की जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण कृष्ण भावनेने रत होतो, तो अद्यापही शुद्ध झालेला नाही? हे कदापि शक्य नाही. जो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये रत आहे आणि भक्तिमय सेवा करीत आहे, तो निश्चितच सर्व प्रकारच्या भौतिक पापकृत्यांच्या दूषणांपासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. पापकृत्याची जी दूषण आहे त्यांच्यापासून तो मुक्त झालेला आहे. भक्तिमय सेवेमध्ये पापकृत्यांच्या सर्व फळांचा नष्ट करू शकेल अशी शक्ती आहे. तरी देखील भक्त आपल्या हातून एकही पाप घडू नये याविषयी सदैव सतर्क असतो.
आणि एक भक्त या नाताने हा त्याचा एक विशेष गुण आहे. अशा प्रकारे श्रीमद भागवतात सांगितले आहे की भक्तिमय सेवा करणारा मनुष्य श्वानभक्षक कुटुंबात जन्मलेला असूनही वैदिक कर्मकांडे करणाऱ्या प्राप्त ठरू शकतो. या वाक्यामध्ये असाही एक अर्थ लपवलेला आहे की वास्तविक शोकच कृष्णाच्या मांस खाणाऱ्या कुटुंबात जन्मलेले व्यक्ती सर्वसाधारणपणे यज्ञ करण्यास प्राप्त नसते. ज्या लोकांना वैदिक शास्त्रातील कर्मकांड करण्याची आज्ञा देण्यात आलेली आहे त्यांना ब्राह्मण असे म्हणतात. जोपर्यंत व्यक्ती ब्राह्मण होत नाही तोपर्यंत तो हे विधी करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा ब्राह्मण कुटुंबात जन्म होतो अथवा एखादा व्यक्ती श्वानभक्षक कुटुंबात जन्म घेतो त्याचे कारण केवळ त्याच्या पूर्वजन्माची कर्म आहे. म्हणजे कोणती कर्म? प्रारब्ध. जर एखाद्या व्यक्तीचा शपथ कुटुंबात जन्म झालेला असेल तर त्याचा अर्थ असा की त्याच्या पूर्वजन्मातील सर्व कृत्ये ही पापमय समजली पाहिजे. अशा व्यक्तीने देखील भक्तिमय सेवेचा मार्ग स्वीकारला व हरे कृष्ण मंत्राचा जप सुरू केला तर तो वैदिक कर्मकांड करण्यास त्वरित प्राप्त होतो. याचा अर्थ असा आहे की त्याची सर्व पापकृत्ये व त्या पापकृत्यांची प्रतिक्रिया नष्ट झालेले असतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे, पापाचे 4 परिणाम असतात. पहिला, जो परिणाम अद्यापही पूर्णपणे परिपक्व झालेला नाही. दुसरा, जो परिणाम बीज रूपात आहे. तिसरा, जो परिणाम पूर्णपणे परिपक्व झाला आहे. आणि चौथा, जो परिणाम जवळजवळ परिपक्व झालेला आहे. जो अद्याप परिपक्व झालेला नाहीये, जो परिणाम बीज रूपात आहे, जो परिणाम पूर्णपणे परिपक्व झालेला आहे आणि जो परिणाम जवळजवळ परिपक्व झालेला आहे. ठीक आहे. आंबा एक कैरी रूपात आहे, कच्चा आहे, त्याला पाड लागलेला आहे, तो पिकलाय पूर्णपणे. आणि जो अजून बीज रूपात आहे, एक आहे बीज रूपात, नंतर कैरी आहे, त्याला पाड लागला, तो पकायला लागलेला आहे. आणि चौथा म्हणजे पूर्णपणे पकलेला आहे, पूर्णपणे पिकलेला आहे. असे 4 जी स्थिती आहेत तिथे. प्रभूजी असं एक म्हणता येईल का की याचे 2 प्रकार असतील, जसं की हरिदास ठाकूरांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. ही भगवंतांची योजना होती ना, त्यांना प्लेन कुटुंबात जन्म झाला. पण ते असं तर म्हणता येणार नाही ना की त्यांच्या पापामुळे ते अशा कुटुंबात जन्म घेतला. ही भगवंतांची योजना असं पण म्हणू शकतो. भगवंतांचे जे पार्षद आहेत, जे भगवंतांच्या विशेष लीलेमध्ये काहीतरी भाग घ्यायला येतात, त्यांना आपण त्या गोष्टीमध्ये जोडू शकत नाही की त्यांचा कुठल्या घरात जन्म झाला आणि कशा प्रकारे जन्म झाला. पण जे भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये प्रविष्ट असे भक्त नाही आहेत, म्हणजे आता शुद्ध स्थितीवरती पोहोचलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणाच्या भूतकाळाबद्दल चर्चा करायची नाही किंवा त्याच्यावरती विचारही करायची गरज नाही. पण त्याचबरोबर जर स्वतःबद्दल जर विचार करायचा असेल तर आपण हाच नेहमी विचार ठेवू शकतो की आपल्या पापकृत्यांमुळे आपल्याला जो काही शरीर, जे काही जन्म, जो काही आजूबाजूला गोष्ट भेटलेल्या आहेत त्याच्यामुळे. पण हरिदास ठाकूर किंवा असे जे कोणी नित्य पार्षद आहेत त्यांच्याबद्दल असं नाहीये. ते भगवंतांच्या जी काही व्यवस्था आहे त्या लीलेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी स्वतः तशा प्रकारे आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्या भक्तमाला म्हणून एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये जे आचार्य आहेत त्यांचं जे स्वरूप आहे, नित्य स्वरूप, त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. नाही, भक्तमाला नाही, गोपाल चंपू तो नाही. हा, गौर गणेश दीपिका जो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे सगळे आचार्य जे आहेत ते सगळे जे महान भक्त आहेत त्यांचं जे नित्य स्वरूप आहे त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर शुद्ध भक्ती जी आहे, आपण हे 4 प्रकारचे पापाचे परिणाम पाहिले. तर शुद्ध भक्तीद्वारे ह्या 4ही प्रकारचे जे पापाचे परिणाम आहेत यांचा समूळ नाश होतो आणि त्यामुळे शुद्ध भक्ती जी आहे याला क्लेशाग्नी असं म्हटलेलं आहे. पद्मपुराणामध्ये हा श्लोक येतो ज्याच्यामध्ये 4 प्रकार जे आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ते सांगतोय. तर तो जो श्लोक आहे, अप्रारब्ध फलम पापम
कूटम बीजम फलोन्मुखम. हा तिसरं नाही, पूर्णपणे परिपक्व झालाय. आणि चौथा जो आहे तो जवळजवळ, तेव्हाच सांगितलं ना मी तुम्हाला, एक आहे बीज रूपामध्ये, त्याच्यानंतर कैरी त्याला पाड लागलाय तो पूर्णपणे पकला नाही, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे परिपक्व झालाय, असं आहे. ठीक आहे, एकच मिनिट. नाही, हे 4 परिणाम त्याच्यात नाही येते. एकच मिनिट. भक्ती जी आहे पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे 4 प्रकारे ते जे पाप आहेत, 4 प्रकारचे जे पाप आहेत त्याचा पूर्णपणे नाश करतो. तर त्याचे 4 प्रकारचे पाप कोणते? त्याच्यामध्ये अप्रारब्ध, कूटम, बीजम आणि फलोन्मुखम हे 4 प्रकारचे पाप आहेत. ह्या 4 प्रकारचे जे पाप आहेत त्याचा समूळ नाश करतो. हे पद्मपुराणातून जो श्लोक आहे तो घेतलाय. अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम कर्मेणैव फलीयेता विष्णू भक्ती रत रतत माननम. याच्यात नाही आहे, ग्रंथात नाही येतो. ठीक आहे, अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम. तुम्ही त्यातल्या 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. 4 प्रकारचे पाप आहेत. एक आहे अप्रारब्ध, दुसरा आहे कूटम, तिसरा आहे बीजम आणि चौथा आहे फलोन्मुखम. आपण त्याचे आणखी विश्लेषण करणार आहे. ठीक आहे, पुढचा पॅराग्राफ पासून आपण थांबूयात. प्रभूजी जवळ चौथा कोणता सांगितला? अप्रारब्ध, बीजम, कूटम आणि फलोन्मुखम. जवळजवळ परिपक्व परिणाम याचा अर्थ असा की क्लेश सध्या आपण भोगत असतो, आणि त्यात ज्या परिणामांना बीज म्हटले जाते त्याचा परिणाम आपल्या हृदयामध्ये बीज रूपाने असतात. ओके, संस्कृत शब्द कूटम याचा अर्थ असा की हे परिणाम बीज उत्पादन अथवा एका बीजाचा परिणाम निर्माण करण्यास जवळजवळ तयार असतात. त्या पापकृत्यांचे बीजारोपण अद्याप झालेले नसते, ते अपरिपक्व परिणाम होत. ठीक आहे, काही डाऊट आहे? समजतंय? आपण पुन्हा एकदा वाचूयात. जवळजवळ परिपक्व परिणाम याचा अर्थ असा की हे क्लेश सध्या आपण भोगत आहोत, आणि ज्या परिणामांना बीज असे म्हटले जाते. आपण सध्या जे भोगत आहोत जवळजवळ ते बीज आहे, म्हणजे परिपक्व. सॉरी, जवळजवळ परिपक्व परिणाम जे आहेत, जवळजवळ जे पूर्णपणे परिपक्व झाले, ज्याला आपण प्रारब्ध म्हणून आधी शिकलो होतो, हा, ते म्हणजे आपण त्याचे परिणाम जे आहेत परिपक्व स्थितीमध्ये ते भोगतोय. त्याच्यानंतर पुढे आहे बीज. बीज म्हणजे आपल्या हृदयामध्ये बीज रूपाने असतात. हे बीज जे आहे हे आपल्या हृदयामध्ये बीज रूपाने असतात. आणि त्यानंतर संस्कृत शब्द कूटम, कूटम जो हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे की परिणाम बीज उत्पादन. हे परिणाम बीज उत्पादन अथवा एका बीजाचे परिणाम निर्माण करण्यास जवळजवळ तयारच असतात, म्हणजे जवळजवळ तयार झाले. जसं कैरीच्या उदाहरण आपण पाहिलं, त्याला पाड लागलेला आहे मुंगाला. त्या पापकृत्यांचे बीजरोपण अद्याप झालेले नसते, हे अपरिपक्व परिणाम आहे. बीज म्हणजे पाप अजून व्हायचं आहे, पाप झाले. नाही, बीज म्हणजे आहे हे आपल्या हृदयामध्ये जे भौतिक इच्छा आहे पाप करण्याच्या, ते बीज आहे. ते बीज आहे, म्हणजे अजून हे झालेलं नाही, त्याचं परिवर्तन पापात झालेलं नाही. त्यातली जे त्याचं काय, त्या बीजाचं उत्पादन झालेलं नाही अजून. ते बीज जे आहे ते उत्पादन होणार आहे, त्याच होणारच आहे. ठीक आहे, तर हे 4 जे प्रकार पाहिले आपण, अप्रारब्ध, कूटम, बीजन आणि फलोन्मुखम. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे जवळजवळ परिपक्व परिणाम आहे ते म्हणजे फलोन्मुखम आहे.
त्यानंतर बीज आहे, त्यानंतर कूट आपण पाहिलं, आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे अप्रारब्ध. ठीक आहे. हा, वाचताना त्यामुळे तिथे लिहून ठेवा तिथे. जवळजवळ परिपक्व परिणाम जे आहे हे फलोन्मुख. त्यानंतर बीज आहे, त्यानंतर कूट सांगितलेलं आहे, आणि त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे अपरिपक्व परिणाम म्हणजे अप्रारब्ध. ठीक आहे. तर अप्रारब्ध, फलोन्पाकम, कूटम, बीजम, फलोन्मुखम हे 4 प्रकारचे पापाचे परिणाम आहेत. कर्मेणैव प्रलीयते विष्णू भक्ती रततमाननम, आणि हळूहळू शुद्ध भक्तीद्वारे या 4ही परिणामांचा पूर्णपणे समूळ नाश होतो. ठीक आहे. पुढे असं पद्मपुराणातील या वाक्यावरून आपण असं समजले पाहिजे की भौतिक प्रदूषणाची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आहे. तिचा आरंभ, तिची प्रक्रिया, तिचे परिणाम, आणि एखादी व्यक्ती क्लेशरूपाने तिचे परिणाम कसे भोगते हे एक मोठी शृंखला आहे. ज्यावेळी मनुष्याला एखादा रोग होतो त्यावेळी कधी कधी त्या रोगाचे निश्चित कारण समजणे अत्यंत कठीण असते. ते कारण कुठून उत्पन्न झाले, ते कसे वाढत आहे हे जाणून घेणे शक्य नसते. मात्र त्या रोगाचा परिणाम आणि क्लेश अचानक उद्भवत नाही, त्याचा बराच अवधी लागतो. उदाहरणार्थ वैदिक शास्त्रांमध्ये केवळ प्रतिबंध म्हणून डॉक्टर रोगांना इंजेक्शन देतो, जेणेकरून त्या रोगाचा संसर्ग वाढणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या सर्व पापांच्या प्रतिक्रियांची वृद्धी थांबवण्याचा एकमेव उपाय म्हणजे कृष्ण भावनेमध्ये रत होणे हा होय. तर सर्व पापांपासून मुक्त व्हायचंय तर फक्त कृष्ण भावनेत रत होणं हा केवळ एकच मार्ग आहे. काही दिवसापूर्वी आमचं प्रेझेंटेशन चालू होतं भक्ती वैभवचं, आणि त्याच्यामध्ये एका भक्ताने प्रश्न विचारला की एक व्यक्ती, अमुक व्यक्ती, तो म्हणतो माझं आता वय जे आहे 70 वर्ष आहे, मला सुंदर रूप धारण केलेले, माझं शरीर अजून एकदम व्यवस्थित आहे, माझी मुलंही सगळं चांगलं आहे, माझ्या जीवनात कधी दुःख नव्हतंच, मी कधी जीवनात दुःख भोगलंच नाही. तुम्ही इस्कॉनवाले नेहमी ह्याच गोष्टीवर चर्चा करतात की दुःख असतं, दुःख असतं, दुःख असतं. मला कधी दुःख नाही, मी आनंदात आहे नेहमी. तर तुम्ही कसं काय सांगणार मला, की मला समजून सांगा की कसं प्रकारे दुःख असतं आणि दुःख काय प्रकारे, मला माहित नाही. काय उत्तर द्याल तुम्ही? पूर्व सुकृती चांगली. परिपक्व झालेला आहेत ना त्याच्या जीवनामध्ये, त्याला प्राप्त झालेलं शरीर, त्याला प्राप्त झालेलं जन्म, त्यानंतर त्याला प्राप्त, तो म्हणतोय, तो जरी म्हणत असेल की मी शुद्ध आहे किंवा माझ्यामध्ये मी सुखी आहे, हे पहिल्याच सगळ्यात पहिली गोष्ट आहे, त्याच्या बाजूपासून इल्युजन आहे, खूप मोठा भ्रम आहे. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे, आणि त्याला भ्रमातून बाहेर काढण्यासाठी त्याला कूटम, बीजम, फलोन्मुखम, अप्रारब्ध, प्रारब्ध, क्लेश, आदिदैविक, आदिभौतिक क्लेश याच्यातून तर मुक्त होऊ शकत नाही ना त्या गोष्टी. म्हणजे जेव्हा जास्त पाऊस पडतो तो घरातच बसून राहतो ना, आणि त्याला घरात बसल्यानंतर त्याचं दुःख होतं, परीक्षेला बसल्यानंतर त्याला भीती वाटते. आमचे भक्त एवढा अभ्यास करून सुद्धा भीती वाटते. किंवा त्याला त्याच्या रूपाबद्दल कुठे ना कुठेतरी कमतरता, कुठे ना कुठे कमतरताचं दुःख आहे, तर त्याला त्या भ्रमातून बाहेर निघणं गरजेचं आहे, आणि तो भ्रमच आहे त्याचा. तर त्यामुळे जर एखाद्याला वाटत असेल की मी खूप सुखी आहे, मी खूप आनंदी, माझ्या जीवनात जे काही प्राप्त होते ते सगळं काही आहे, तर त्याला ह्या सर्व गोष्टी सांगून त्याला त्यातून, त्या इल्युजन मधून, त्या भ्रमातून बाहेर काढणं गरजेचं आहे. माहिती असून तर असं वाटतं आम्हाला सगळं ठीक चाललंय, म्हणजे आपल्याला माहिती सांगता दुसऱ्याला. आणि त्यामुळे माया म्हणजे दॅट विच इज नॉट, माया म्हणजे भ्रम, इल्युजन. तर आपल्याला मायेतून वारंवार बाहेर काढणं गरजेचं आहे, आणि ते वारंवार बाहेर काढण्यासाठी आपल्याला साधूंचा संघ, शास्त्रांचा अध्ययन आणि गुरूंचा आश्रय हे घेणं गरजेचं आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. धन्यवाद. श्री रूप गोस्वामी पाद की जय, भक्ती रसामृत सिंधू की जय, श्रील प्रभुपाद की जय. मुक्तीचे प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे भगवंताची रूप म्हणून. आपण तर भगवंताची रूप होणार, पण काय त्याचा भगवंताची रूप होणे हा काय प्रकार, आपण मुक्तीचा प्रकार. प्रश्न आहे, मुक्तीमध्ये 5 प्रकार आहेत, त्यातलं एक आहे भगवंतांशी एकरूप होणे. पण जीव जो आहे हा भगवंतांपासून वेगळा आहे.
हा भगवंतांचा अंश आहे आणि अंश रूपामध्ये त्याची स्वतःची एक ओळख आहे. तर मग भगवंतांशी एकरूप होणे म्हणजे काय? तर ह्या भौतिक जगतामध्ये जसं आपण शिशुपालच्या उदाहरणामध्ये पाहतो, जेव्हा त्याचा आत्मा जो आहे तो भगवंतांमध्ये एकरूप झाला, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याची स्वतःची ओळख, स्वतःची आयडेंटिटी आहे. किंवा एखाद्याने ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतं, हा जो त्याचा समज आहे, ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन झाल्यानंतर सुद्धा त्याची तिथे ओळख राहणार आहे. पण भौतिकदृष्ट्या पाहण्यासाठी किंवा त्या गोष्टीला ह्या स्तरावरून पाहण्यासाठी असं वाटतं की हा तो भगवंतांमध्ये लीन झाला किंवा भगवंतांच्या दिव्य ज्योतीमध्ये तो लीन झाला. पण काहीही झालं तरी जीवात्म्याची स्वतःची ओळख जी असणार आहे ती असणार आहे. त्यामध्ये ही जी मुक्ती आहे, त्याला काय म्हणतात, सायुज्य. सायुज्य मुक्ती जी आहे ही ब्रह्मपर्यंतच आहे. सायुज्य मुक्तीमध्ये व्यक्ती परमात्मा किंवा भगवान हे त्यांचं जे स्वरूप आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे 5 मुक्तींमधली सायुज्य मुक्ती आहे ही निम्न स्तरावरती आहे. त्या सायुज्य मुक्तीकडे भक्त तर कधी बघतच नाही, त्या कधी त्याची अपेक्षाही करत नाही. म्हणजे एखाद्या भक्त जो आहे हा सालोक्य किंवा सामिप्य याच्या अपेक्षा ठेवू शकतो, किंवा असे एखाद्या भक्ताला त्याची अपेक्षा असू शकते. पण ही जी आहे सायुज्य याची कधीच तो अपेक्षा करत नाही, कारण तिथे गेल्यानंतर त्याला पुन्हा तिथून वरती किंवा खाली यावंच लागणार आहे. त्यामुळे भगवंतांशी एकरूप होणं म्हणजे तो भगवंतांमध्ये लीन किंवा भगवंत होत नाही. त्या दोन्ही मायावाद किंवा निर्विशेषवाद आहे. त्या निर्विशेषवाद तत्वानुसार ती मुक्तीचं त्या प्रकारे समजून सांगण्यात येतं. म्हणजे ठीक आहे. म्हणजे सायुज्य आणि सालोक्य मुक्तीमध्ये प्रभूजी त्यांना चांगलं उत्तम शरीर मिळेल, मग तो अजून जास्त उत्तम भक्ती करू शकेल ना प्रभूजी. तर सायुज्य आणि सामिप्य, सालोक्य, सालोक्य मुक्तीमध्ये त्याला एक उत्तम शरीर मिळेल, जो अजून जास्त भक्ती करू शकेल. जसं आता हे भौतिक शरीर आहे त्यामध्ये भक्ती करणं खूप कठीण असतं, म्हणजे बरेचसे नाही प्रॉब्लेम नाही असतात. नाही, एक मिनिट. मुक्ती म्हणजे शरीर प्राप्त होत नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. अच्छा. एखाद्याला सालोक्य मुक्ती प्राप्त झाली म्हणजे त्या व्यक्तीला भगवंतांचं जे धाम आहे लोक, त्याच्यामध्ये कुठेतरी कोणत्या तरी कुठल्या तरी स्थितीमध्ये त्याला तिथे भगवंतांची सेवा करायला मिळेल किंवा त्या तिथे तो जाऊन थांबेल. म्हणजे पण तो एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू बाबा वैकुंठामध्ये दगड बनवून राहणार आहेस, तर तो वैकुंठात दगड बनवून राहणार आहे. आणि त्या स्थितीमध्ये तो व्यक्ती संतुष्ट असतो. आणि ती वैकुंठ धामाची विशेषता आहे. आणि त्यामुळे सांगितलं की त्या धामात गेल्यानंतर व्यक्ती परत येत नाही. त्या धामामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे हा सजीव आहे, निर्जीव असं काहीच नाही तिथे. तिथून तर तो छान भक्ती करू शकतो ना. तो भक्ती करतो म्हणूनच तिथे पोहोचलाय. सालोक्य प्राप्ती सुद्धा बिना भक्तीची होणार नाहीये. कुठल्याही हा, प्रकारे ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोगात वगैरे त्याला व्यक्तीला सालोक्य प्राप्त होणार नाहीये. नाही पण त्या 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 हम्म त्या 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 स्थितीला जाऊन मग तो अजून जास्त भक्ती करून प्रेमभक्तीपर्यंत पोहोचू शकतो ना, असं म्हणतात. नाही, असं नाहीये. एकदा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं जे स्वरूप आहे ते फिक्स आहे, तिथे जाऊन तुम्ही ते राहणार आहे. आणि त्यामुळे सालोक्य झालं, सामिप्य झालं, सारूप्य झालं. याच्यामध्ये काय आहे, सारूप्य म्हणजे भगवंतांसारखं रूप प्राप्त होतं. तुम्ही जर वैकुंठात गेलात तर वैकुंठामध्ये सर्वच जण नीलवर्णीय आहेत, सर्वांना चतुर्भुज रूप आहे, सर्वांचं रूप जे भगवंतांसमान आहे. त्यांना सर्वांना माहिती की आपण भगवंत नाही आहेत आणि ते भगवंतांची सेवा त्याच प्रकारे करतात, ऑ अँड रेव्हरन्स मध्ये, पूर्णपणे सन्मानाने. आणि ते तशीच सेवा करत राहतात. त्यांची अपेक्षा नाही आहे की बाबा ठीक आहे इथून मग मी गोपी होणार, अशी अपेक्षा नाही. ते तिथेच राहतात आणि त्यात काही चुकीचं नाहीये, वावगं नाहीये त्याच्यामध्ये. पण भक्त जो आहे तो त्याची अपेक्षा सुद्धा करत नाहीये, हे समजणं गरजेचं आहे. सालोक्य म्हणजे भगवंताच्या धामात एखादा वैकुंठात जाऊ शकतो, एखाद्या भगवंतांच्या नरसिंह लीलावर तिथे नरसिंहाचा भक्त असेल तर तिथे जाऊ शकतो, एखादा जो आहे हा अयोध्येत जाऊ शकतो, मथुरात जाऊ शकतो, वृंदावनात जाऊ शकतो. आणि त्या लोकांच्या धामात जाऊन तो वेगवेगळ्या प्रकारे शांत रसामध्ये, दास्य रसामध्ये काहीतरी तिथे सेवा करत राहणार आहे, तिथे असणार आहे. ओके ओके. तर तशा प्रकारे त्या व्यक्तीला तशा सालोक्य झालं, सामिप्य झालं, सारूप्य झालं आणि साष्टी. साष्टीमध्ये थोडंसं तिथेही म्हणजे पूर्णपणे भगवंतांसारखं ऐश्वर प्राप्त होतं. आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अहंकार येऊ शकतो, त्याचे एक थोडीशी तिथे म्हणजे बॉर्डर येतं. त्याच्यासाठी ती एकदम घातक गोष्ट खूप करू शकते ती गोष्ट. किंवा एक सारूप्यमध्ये सुद्धा व्यक्तीला वाटू शकतं की मी भगवंत झालोय. पण एकंदरीत मुक्ती होणे म्हणजे तो व्यक्ती त्या भावाने तिथे जातोय की बाबा मला कसल्याही प्रकारचं भगवंतांशी कसल्याही प्रकारची कॉम्पिटिशन करायची नाही, किंवा भगवंतांप्रती तो घृणा त्याच्यामधली पूर्णपणे नाश झालेला आहे त्याचा. पण या सर्वांच्याही वरती म्हणजे भगवंतांचे भक्त होणं, शुद्ध भक्तीद्वारे, उत्तम भक्तीद्वारे भगवंतांचं भक्त होणं, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जशी भगवंतांची इच्छा आहे त्यानुसार व्यक्ती जीवन जगतो. आजपासून गोलोक वृंदावन आपलं ध्येय काय, गोईंग बॅक टू गॉड असं आपण म्हणतो. तर ते असं सोडणं, आपण सोडून द्यायचं का? नाही सोडून द्यायचं. तिथे का जायचंय? तिथे जाऊन मला भगवंतांची निरंतर सेवा करायची. आपलं ध्येय ही सेवा करणे हे. आपल्याला गोलोक वृंदावनात सुद्धा बुक डिस्ट्रीब्युशन करायला भेटलं तर ती सेवा आपल्याला तिथे जाऊन करायची आहे.
ठीक है. येस येस अरे रोज. यस माताजी, काय प्रश्न काय होता तुमचा? नाही तुम्ही ते उत्तम भक्तीचे तुम्ही श्लोक सांगितला आणि बीज कुटुंब फलोन्मुक्तचा जो श्लोक सांगितला ना तो कशामध्ये येते त्याचं सांगता का? तुमच्या हँडबुक मध्ये आहे माताजी सगळं. श्लोक नाही आहेत प्रभू. हा आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. यस माताजी. हा प्रभूजी, तुम्ही म्हणले जे शाश्वत धामामध्ये जे स्थान भेटतं आपल्याला, ते आपल्याला जे पूर्वीचं होतं, आपण जेव्हा पतन होण्याच्या अगोदर जेव्हा होतं तेच पुन्हा भेटतं का? प्रत्येकाचं स्वरूप फिक्स आहे आणि त्याच प्रकारचं स्वरूप त्याला तिथे प्राप्त होतं आणि त्याच प्रकारच्या संघामध्ये तो येतो, त्याच प्रकारच्या गुरूंचा आश्रय त्याला प्राप्त होतो आणि तशाच प्रकारे त्याच्या भक्तीमध्ये वृद्धी होते. एखादा जर अयोध्येमध्ये, एखादा जर मथुरेमध्ये असेल, एखादा वृंदावन धामात असेल तर त्याचं स्वरूप तिथलं फिक्स आहे आणि त्या स्वरूपानुसारच त्याला तिथं पुन्हा स्थितीमध्ये रिइन्स्टेट होतो, म्हणजे पुन्हा तो तिथे जाऊन पोहोचतो. म्हणजे प्रभूजी जे भावभक्ती आणि प्रेम भक्तीपर्यंत जे स्तर असतो भक्तीचा शेवट म्हणजे उच्चतर, तर तो स्टेज ह्या 5 रसामध्ये कुठलाही असू शकतो. सांख्य म्हणजे हो हो, शांत या 5 रसांपैकी कुठलाही रसाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. ठीक आहे. आणि गौडीय वैष्णव जे आहेत यांचं जे आहे परिस्थिती शक्यतो माधुर्य रसापर्यंत ते पोहोचतात. त्याच्यामध्ये गुरूंचं आणि भगवंतांची जशी इच्छा असेल किंवा त्यांचं काही त्यांना आणखीन काही सेवेत लावायचं असेल दुसऱ्या रसातही जाऊ शकतो, पण प्रामुख्याने गौडी वैष्णव जे आहेत, कारण ते विप्रलंब भाव किंवा कोणता रस, परकीय रस जो आहे त्या परकीय रसामध्ये भक्ती करतात आणि त्या प्रकारे आपल्याला त्या भक्तीद्वारे त्याच माधुर्य रसाची प्राप्ती होऊ शकते. ठीक आहे. तर आता कुठलाही रस नाही, आता सध्या फक्त तत्व. हरे कृष्ण. हरे कृष्ण.